नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर यूट्यूब चॅनलवर। आज आपल्याला न्यू टॉपिक बघायचा आहे, अँग्युलर मोमेंटम और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम। आता मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजेच अँग्युलर मोमेंटम असतं। आणि काय बाबा, आता तर बाबा असली बाई बघितली डान्स करणारी, आपल्याला माहीत आहे काय काय होतं। पण लक्ष द्या, इकडे हिच्यावर लक्ष देऊ नका, हिच्या मागचा कॉन्सेप्टवर लक्ष द्या, हिच्या पाठीमागची फिजिक्स समजून घेऊ आपण, ठीक आहे ना। हां, नाही तर भलतंच लक्ष आहे बाबा। चला, काय हरकत नाही। तर आज आपल्याला नवीन टॉपिक बघायचा आहे, त्याचं नाव आहे अँग्युलर मोमेंटम। त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल एल। आणि जेवढे पण अँग्युलर टर्म्स आहेत, अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर एक्सेलरेशन, अँग्युलर मोमेंटम, हे ॲक्सियल व्हेक्टर असतात, लक्षात घ्या, म्हणजे ॲक्सिसवर असतात, याचा अर्थ असा आहे। बरं, समोर जाऊ आता। या ठिकाणी अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय, तर अँग्युलर मोमेंटम म्हणजे जर व्हेक्टर फॉर्ममध्ये दाखवलं तर मोमेंट, बघा लिहिलेलं मोमेंट ऑफ म्हटलं मल्टिप्लाय लिनियर मोमेंटम, सिम्बॉल आहे बघा, नीट लक्ष द्या। हा अँग्युलर मोमेंटमचा सिम्बॉल आहे एल। हा मोमेंट म्हणजे परपेंडिक्युलर अंतर किती आहे बघा। आता ही गोल फिरण्याचं कारण काय असेल तुम्हाला माहिती आहे का, ते जितका अंतर कमी, ठीक आहे ना, तितका काय फायदा होतो ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। की एखाद्याला जर अँग्युलर स्पीड वाढवायची असेल तर तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो, म्हणजे लक्षात पण येऊन जाईल तुम्हाला। थोडंसं समोर जावं लागेल फक्त, ठीक आहे। हे बघा, या ठिकाणी एक बाई आहे भाऊ, बाई, हां पोरगी नाही आहे, बाई आहे बघा। तिला जेव्हा स्पीड वाढवायचं आहे तेव्हा काय करते बरं, स्पीड वाढवायची असेल तर हे जे हात आहेत स्वतः अशी फोल्ड करते, म्हणजे तिची स्पीड वाढून जाते बघा। आणि स्पीड कमी करायचं तर असं करावं लागेल, लक्षात येतं काय, असं स्पीड कमी करायची असेल तर असं का बरं, तर याचं कारण तुम्हाला याच्या प्रश्नाचं उत्तर भेटणार आहे। अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आपल्याला I/ω भेटणार आहे। आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असता आणि त्याचा फॉर्म्युला आहे mr²। आर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स। आता बघा, इथे त्याने आर कमी केला, कळतं का तुम्हाला, आर कमी करणं म्हणजे असं केलं बघा ना, आर म्हणजे अंतर आहे ना, हे कमी केलं, असं केलं। आर कमी करणं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया कमी केला, तर हा ओमेगा वाढेल, म्हणजे त्याची स्पीड जी काही रोटेशनची जी स्पीड आहे ती वाढणार आहे, नंबर्स ऑफ रोटेशन्स वाढणार आहेत। जर म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला स्पीड वाढवायची आहे तेव्हा तुम्हाला हात फोल्ड करावा लागेल, तेव्हा तुमची स्पीड गोल फिरण्याची वाढणार आहे, हे त्याचा अर्थ आहे। कारण की एक कॉन्स्टंट टर्म्स आहे, भरपूर काही शिकायचं आपल्याला, फक्त माहिती असलं पाहिजे म्हणून एक सांगतोय। आणि जेव्हा तुम्ही जर हा आय वाढवला म्हणजे ओमेगा कमी, म्हणजे नंबर्स ऑफ रोटेशन कमी, म्हणजे हात तुम्ही स्प्रेड केलेले आहेत। बघू चला, वन बाय वन, काही टेन्शन घेऊ नका, आपल्याला तर शिकायचंच आहे समोर, ठीक आहे। याला मी कट करून घेतो आधी, म्हणजे आपला हा टॉपिक जो चालू आहे, हा टॉपिक चालू आहे, ठीक आहे। याला परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणायचं। डेफिनेशन्स काय आहे अँग्युलर मोमेंटमची, मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजेच अँग्युलर मोमेंटम, ठीक आहे। तर बघा, द क्वांटिटी इज रोटेशनल मेकॅनिक्स, एक ॲनालॉगी क्वांटिटी आहे। कोणासोबत ॲनालॉग क्वांटिटी आहे ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे। मला वाटतं याच्या आधी मी एक टॉपिक शिकवला होता तुम्हाला, ॲनालॉग क्वांटिटी। तुम्ही जर माझे पूर्ण लेक्चर बघत असाल तर निश्चित तुम्हाला समजेल। मला काय सांगायचं होतं की जसं की एसच्या जागी थीटा वापरा, व्हीच्या जागी ओमेगा वापरा, एच्या जागी अल्फा वापरा, आठवतं का तुम्हाला? असं मी बोललेलं आहे की मासच्या जागी आय वापरा, असं शिकवलेलं आहे, कदाचित तुम्हाला आठवत असेल तर तुमचा खरा लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मास इंटू वेलॉसिटी। लिनियर मोमेंटमला अँग्युलरमध्ये एल म्हणतात, एमच्या जागी आय लिहावं लागत असतं आणि व्हीच्या जागी ओमेगा, असं एक फॉर्म्युला आपल्याला फाइंड करायचा आहे या टॉपिकमध्ये, ठीक आहे। म्हणून एक अनालॉग क्वांटिटी लिनियर मोमेंटम, लिनियरचे टर्म्स आहेत तसेच ह्या अँग्युलर टर्म्स आहेत, म्हणून इथं लिहिलेलं आहे अँग्युलर मोमेंटम या मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम। बघा, लिनियर मोमेंट म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ लिनियर मोमेंटमचा सिम्बॉल पी आहे। इट इज सिमिलर टू द टॉर्क ऑफ मोमेंट ऑफ फोर्स। ते टॉर्कचा पण तुम्हाला एक रिलेशन मी दाखवणार आहे नंतर। फोर्सचं जसं आहे, जसं तुम्ही फोर्स इज इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन लिहित असाल तर फोर्सच्या जागी टॉर्क लिहितात,
यमच्या जागी आयला येतात आणि एच्या जागी अल्फाला येतात. असल्या प्रकारचे सिमिलर टर्म पण तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. चला बघा, पी इज द तुमच्याकडे दिलेलं आहे लिनियर मोमेंटम ऑफ पार्टिकल अंडरटेकिंग द सर्क्युलर मोशन. च्या वेळेस तुम्ही अँग्युलर मोमेंटम दॅट इन्स्टन्स इज गिवन बाय, इथे तुम्ही लिहिलेलं आहे एल इज इक्वल टू आर क्रॉस पी. आर हे पोझिशन वेक्टर फ्रॉम द ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे है ना. आर काय तुमचा पोझिशन वेक्टर आहे, ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून किती अंतरावर आहेत, जसं की इथे आहेत का इथे आहेत, म्हणजे किती दूर आहे. आणि मॅग्निट्यूड ऑफ प्रोडक्ट काय, लिनियर मोमेंटम अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स. बघा मी म्हटलं तुम्हाला परपेंडिक्युलर डिस्टन्स ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून. तर आता इथं तुम्हाला असं लिहिता येतं एल इज इक्वल टू, बघा जर वेक्टर फॉर्म काढलं तर आर क्रॉस इथं पी साइन थिटा पण लिहू शकतो. हे तुमच्या लक्षात येत असेल कदाचित मला का लिहायचं, किंवा असं पण लिहू शकता पी आर साइन थिटा. म्हणजे सर क्रॉस प्रोडक्ट असेल तर साइन थिटा लिहित असतात, क्रॉस प्रोडक्ट असेल तर साइन थिटा लिखतात. थिटा हे स्मॉलर अँगल बिटवीन द डायरेक्शन पी आणि आरच्या मधला असणार आहे. तर चला हिच्यापेक्षा आपल्याला क्वेश्चन हिच्यावर येतो खरा पाहिला तर, आणि नंतर क्वेश्चन कसा येतो ते पण सांगणार आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे, फक्त नीट समजून घेण्यासाठी तुम्हाला अधिक काही कॉन्सेप्ट माहीत पाहिजे. मी शॉर्टकट ट्रिक्स पण सांगणार आहे तुम्हाला. कसं मला काढायचं काय तर तुम्हाला माहिती आहे अँग्युलर मोमेंटम काढायचं काय, मी शॉर्टकट ट्रिक सांगून नंतर शिकवणार आहे. बघा फॉर्म्युला आहे आर क्रॉस पी, सगळ्यांना माहिती आहे आर पी, राईट आहे. आता पी काय बरं, मास इंटू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी काय बरं, आर इंटू अल्फा. हे रिलेशन माहीत आहेत का तुम्हाला, हे फॉर्म्युले माहीत आहेत का. नसतील माहीत तर तुम्हाला डेरिवेशनचा शॉर्टकट ट्रिक्स माहीत होणार नाही. अच्छा मग काय करायचं सर, काहीच करायचं नाही. तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स माहिती करून घ्यायण्यासाठी थोडेसे फॉर्म्युले न चुकता पाठ केले तर बरं राहील भाऊ. चला आता मी काय सांगितलं, मला कळालं होतं की अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. हा फॉर्म्युला आहे. मग मोमेंटमचा फॉर्म्युला माझ्या डोक्यात आला, मास इंटू व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीचं एक रिलेशन मला कळालं. काय रिलेशन आहे व्हेलॉसिटीचं, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. सॉरी ओमेगा आहे, मी अल्फा लिहिला असेल तर सॉरी शक्तिमान. चला बरं आता बघा, हे मास व्हीची व्हॅल्यू पुटअप केली, आर ओमेगा लिहिली इथे. आता इथं बघा हे आर आहे, पीची व्हॅल्यू काय माझ्याकडे एम आर ओमेगा आहे का मित्रांनो. तर एल इज इक्वल टू बघा डेरिवेशन कसं तयार करतो, एम या आर मल्टिप्लाय आरचा स्क्वेअर ओमेगा. ये एम आर स्क्वेअर हा कोणाचा फॉर्म्युला आहे, आयचा फॉर्म्युला असतो. झालं का नाही डेरिवेशन. शॉर्टकट ट्रिक्स सांगितली बाबा मी तुला, हे एक ट्रिक्स आहे. ठीक आहे, लक्षात कसं ठेवायचं, ह्या 3 स्टेप महत्त्वाच्या. पुन्हा बघा अँग्युलर मोमेंटमला मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम, पीचा फॉर्म्युला मास इंटू व्हेलॉसिटी, व्हीचा फॉर्म्युला आर इंटू ओमेगा. झालं. हे 3 फॉर्म्युले ज्यांना कळाले त्यांचं डेरिवेशनचे 3 मार्क तुमचे बोर्डाचे फिक्स होऊ शकतात. पण त्यासाठी डिव्होशन महत्त्वाचं आहे. म्हणून इथं मी काय लिहिलं बघा, एम व्हीचा फॉर्म्युला आर इंटू ओमेगा. बरं इथे येतात आता बघा एम आर ओमेगा. झालं एम आर ओमेगा, पण हा आर पुन्हा आहे म्हणून स्क्वेअर, पण यालाच आय म्हणायचं, संपला विषय. आय इंटू ओमेगा. म्हणजे मला सांगायचं काय भावा, तात्पर्य एवढंच आहे की तुम्हाला शॉर्टकट ट्रिक्स कळणं गरजेचं आहे. आता मला लिहायचा क्वेश्चन्स. प्रश्न कसा विचारला जातो, डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर द रिलेटेड अँग्युलर मोमेंटम ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ रिजिड बॉडी. जे मीन किंवा डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर मोमेंटम है ना, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम, असे काही काही क्वेश्चन येतात. आता ज्याची फेकॉलॉजी चांगली आहे तो चांगला लिहिणारच आहे, काही विषय नाही आहे बाबा. 3 मार्काचा क्वेश्चन आहे, डिस्ट्रीब्युशन पण करून देतो मार्काचं, काही टेन्शन घेऊ नका. लिहिता आलं पाहिजे, मनाने लिहिता आलं पाहिजे. फेकॉलॉजी काय दिसतं इथे तुम्हाला, कन्सिडर और रिजिड बॉडी. बघा इथं एक रिजिड बॉडी अशी कशी घेऊ शकता शेफ, याला काही लिमिट नाही. रोटेटिंग अबाउट द अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा है ना, ते रोटेट एक ॲक्सिस सेंटर ऑफ मासपासून पास केला आणि त्याला रोटेट करतो, त्याची स्पीड आहे ओमेगा. अबाउट द परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ, लिहू शकता असा पेपर. नेक्स्ट काय लिहाल, दुसरा पॉईंट, लेटस कन्सिडर द ऑब्जेक्ट कन्सिस्ट ऑफ nth नंबर्स ऑफ पार्टिकल. याच्यात छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, म्हणजे हा असला असा आहे, छोटे 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 पार्टिकल आहे. प्रत्येकाचं मास एक वेगळा असेल, पहिल्याचं M1 M2 M3 Mn रिस्पेक्टिव्हली. अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स ॲक्सिस फ्रॉम रोटेशनपासून जे अंतर आहे त्याला म्हणायचं R1 R2 Rn. ठीक आहे, कळालं. फेकॉलॉजी, ॲज द ऑब्जेक्ट रोटेट ऑल दिस पार्टिकल परफॉर्मिंग काय करतायत, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरतात, सेम अँग्युलर स्पीड ओमेगा बट डिफरंट लिनियर व्हेलॉसिटी आहेत. लक्षात घ्या. का बरं, अँग्युलर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट का, कारण की ॲक्सियल व्हेक्टर
जितके पण आहेत ॲक्सिसच्या अलॉंग जितके पण टर्म्स आहेत म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन, अँग्युलर मोमेंटम, जेवढे पण असतील तेवढे ते कॉन्स्टंट असतात, म्हणून ओमेगा कॉन्स्टंट लिहिला आपण. पण लिनियर स्पीड प्रत्येकाची वेगळी. का बरं? एक पार्टिकल इथं आहे बघा, याची V1, याची दुसरी स्पीड असेल V2, याची V3, जी बी याची N आहे तर N घ्या, V2 आहे. प्रत्येक पार्टिकलची असणारी स्पीड वेगळी आहे. आणि रिलेशन मी सांगितलेलं आहे, V इज इक्वल टू आर ओमेगा, V इज इक्वल टू आर ओमेगा. बघा ओमेगा 1 ओमेगा 2 लिहिलेलं आहे. आणि डायरेक्शन ऑफ इंडिव्हिज्युअल वेलॉसिटी आहे प्रत्येक पार्टिकलची V1, V2, V3, V', ठीक आहे. झालं, मला वाटतं की हे सगळ्यांना कळालं असेल. आता या ठिकाणी मला वाटते द लिनियर मोमेंटम ऑफ इच पार्टिकल मोमेंटम आपण काढतोय, तर मी पहिल्यांदा याला कट करून घेतोय. ठीक आहे. P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे. आता लिहू शकतो अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. लिहू का असं? बघा आता शब्दात लिहितो मी, अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल, पहिल्या पार्टिकलची अँग्युलर वेलॉसिटी आपण काढू. ठीक आहे. आता काय लिहू शकतो मी? L1 इज इक्वल टू, खरा फॉर्म्युला काय आहे? R1 है ना, P1 असं वेक्टर फॉर्ममध्ये लिहायचं, लिहू शकता. पण मला माहिती आहे L इज इक्वल टू देअरफॉर इथे L इज इक्वल टू R लिहू, याला R1 लिहू. Pचा फॉर्म्युला मास इंटू व्हेलॉसिटी, इथं मला हे करता येईल का? Vचा फॉर्म्युला R ओमेगा असं लिहू शकतो मी. ठीक आहे, लक्षात येतं आहे. मग इथे मी R1 इथं काय करू शकतो? M1 R1 ओमेगा 1 ओमेगा 2 लिहायची गरज नाही, कारण की ते ॲक्सियल वेक्टर आहे, ते कॉन्स्टंट असतात. हे लक्षात आलं तुम्हाला? चला समोर जातो मी. थोडंसं इथं गंध दिसत असेल त्याला व्यवस्थित लिहितोय. चला, तर L इज इक्वल टू बघा M1 R1 स्क्वेअर ओमेगा. आता कळालं भावा, M1 R1 R स्क्वेअर झाला. आता अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल बघा, इथं लिहू आपण अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकलचं. ठीक आहे. चला L2 इथे M2 R2 स्क्वेअर ओमेगा. नेक्स्ट थर्ड वन काय करायचं आपल्याला? आता असं डॅश लिहायचं थोडंसं. ठीक आहे. अँग्युलर, ठीक आहे, अँग्युलर मोमेंटम ऑफ nth पार्टिकल. चला मग काय लिहायचं इथं? Ln Mn Rn स्क्वेअर ओमेगा. राईट आहे. मग आता काय करसाल? आता टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ अ बॉडी, पूर्ण बॉडीचं. आता इथं कशासाठी अँग्युलर मोमेंटम काढलं आपण? इंडिव्हिज्युअली. याचं वेगळं अँग्युलर मोमेंटम आहे पहिल्या पार्टिकलचं, दुसऱ्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम, तिसऱ्या. आता आपण काय करू? टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी असं लिहू आपण. ठीक आहे. टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी, पूर्ण बॉडीचं घ्यायचं. तर काय करावं लागेल आपल्याला? L इज इक्वल टू L1 प्लस L2 डॅश असे Ln पर्यंत. मग L1ची व्हॅल्यू काय? M1 R1 स्क्वेअर ओमेगा, इथे M2 R2 स्क्वेअर ओमेगा डॅश Mn Rn स्क्वेअर ओमेगा. मला वाटते काय कॉमन काढायला पाहिजे, कळालंच असेल तुम्हाला. M1 R1 स्क्वेअर, M2 इथे R2 स्क्वेअर डॅश Mn Rn स्क्वेअर आणि हे ओमेगा बाहेर. मग इथे याला काय म्हटलं आपण? I मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतो. आता खूप वेळ झाला I का बरं? कारण की इथं आपण त्याला लिहू शकतो M1 R1 स्क्वेअर, M2 R2 स्क्वेअर डॅश Mn Rn स्क्वेअर आहे ना. यालाच तुम्ही असं समेशनमध्ये लिहू शकता MI स्क्वेअर, म्हणजे आयची व्हॅल्यू आहे. बस एवढंच सांगायचं होतं. हे तुमचं एक्सप्रेशन आहे. तुम्हाला डायग्राम लिहिली तर आधा मार्क आहे या ठिकाणी. कधी कधी डायग्रामला मार्क नसतात, एक लक्षात घ्या. पण इथे तुम्हाला अर्धा मार्क तुमचं एक्सप्लेनेशन लिहिलं त्याला आहे. तुम्ही हे जे लिनियर मोमेंटम, हे जे फॉर्म्युलेज लिहिले त्याच्यासाठी अर्धा मार्क आहे, 1.5 मार्क झाला. तुम्ही हे सगळं लिहिल्यानंतर एक फायनल अँग्युलर मोमेंटम 2 मार्क, टोटल केली 2, ह्या अर्धा मार्क इथं, आणि हे तुमचा अर्धा मार्क. अशा प्रकारचे 3 मार्काला क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा सांगतो, डायग्राम अर्धा मार्क, एक्सप्लेनेशन अर्धा,
हे फॉर्म्युले लिहिले लिनियर मोमेंटम रिलेशन बिटवीनवाला अर्धा मार्क. तुम्ही फायनल अँग्युलर मोमेंटम लिहिलं अर्धा मार्क, म्हणजे झाले 2 मार्क. हे टोटल काढली आणि फायनल आन्सर लिहिले तुम्ही अर्धा मार्क असा क्वेश्चन असतो. ज्या लोकांना कळलं नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करतोय, नीट लक्ष द्या बा. तुमची जी काही ऑब्जेक्ट आहे तो कसाही काढू शकता, कोणतंही लिमिटेशन्स नाही. नाही तर सर पुस्तकात तर असं दिलं, असं बिलकुल नाही आहे. ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशन्स आहे, सेंटर ऑफ मासपासून पास होतोय. तुम्ही असं पण लिहू शकता, मी जसं लिहितो M1 डिस्टन्स R1 ॲक्सिसपासून आणि व्हेलॉसिटी V1 असं पण लिहू शकता. पुन्हा इथे मास आहे M2, डिस्टन्स आहे R2, इथे आहे V2 आणि या ठिकाणी या VN आहे, हा RN आहे, हा इथे तुमचं जे काही मास आहे तो MN आहे आणि कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आहे. अशी ही जरी बॉडी लिहिली तर काहीही प्रॉब्लेम नाहीत. ठीक आहे, तुम्हाला पहिल्यापासून लिहिता येऊ शकता असं. आता थिअरी कशी लिहायची याचं मी तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे. कन्सिडर द बॉडी ऑफ मास M आणि N नंबर्स ऑफ पार्टिकल. ठीक आहे, लिहू शकता आता समजलं. अँड ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड मास ऑफ पार्टिकल डिस्टन्स नाही तर असं म्हणजे nth नंबर्स ऑफ पार्टिकल ऑफ मासेस M1 M2 डॅश MN अँड परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ॲक्सिस ऑफ रोटेशन अँड मास ऑफ पार्टिकल R1 R2 डॅश RN अँड कॉन्स्टंट लिनियर व्हेलॉसिटी ऑफ ईच पार्टिकल V1 V2 V3 है ना, अँड कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा. नाव द रिलेशन बिटवीन असं लिहिता येतं का? हो, मी जसं बोललं तसं पण लिहिलं तरी रिलेशन बिटवीन तुमचं आहे V अँड ओमेगा. मतलब इथं लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी. तर V इज इक्वल टू R इंटू ओमेगा. नंतर काय म्हणायचं, मोमेंट ऑफ ईच पार्टिकल असं लिहू शकता. मोमेंट लिनियर मोमेंटम लिहा वाटलं असतं, म्हणजे थोडंसं आणखीन फरक पडेल. बघा, लिनियर मोमेंटम of each particle. तर इथं P इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी, देअरफॉर P इज इक्वल टू M. V ची व्हॅल्यू आहे R इंटू ओमेगा. चालेल. आता काय म्हणायचं, अँग्युलर मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल. ठीक आहे, अँग्युलर मोमेंटम ऑफ ईच नाही फर्स्ट पार्टिकल म्हणू. आता मोमेंटम ऑफ फर्स्ट पार्टिकल, जो काही पहिला पार्टिकल आहे त्याचा अँग्युलर मोमेंटम आपण काढतोय. मग काय म्हणायचं, L1 इज इक्वल टू है ना, इथे काय आहे R1 P1 असं लिहू शकतो. पण P1 म्हणजे याला म्हणू शकतो M1 R1 ओमेगा. तर अँग्युलर मोमेंटम फर्स्ट पार्टिकल भेटेल M1 R1चा स्क्वेअर होईल, इथे ओमेगा फर्स्ट पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम काढला. आता काय म्हणायचं आपण नेक्स्ट, अँग्युलर मोमेंटम ऑफ सेकंड पार्टिकल म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं तुम्ही मोमेंटम काढता. म्हणजे हे M1 आहे पार्टिकल, मास आहे, M2 म्हणण्याचा पार्टिकल आहे, प्रत्येकाचं काढतोय आपण, म्हणून L2 M2 R2 स्क्वेअर ओमेगा. लक्षात येतं बाबा. असं करत करत डॅश तुम्ही लिहू शकता. आता डॅश करून लिहू शकता इथे तुम्हाला जे वाटतं तर. ठीक आहे, डॅश अँग्युलर असं लिहू शकता. कसं होतंय, चला काय हरकत नाही. अँग्युलर मोमेंट ऑफ nth पार्टिकल. ठीक आहे, तर इथे LN लिहू शकता, MN RN स्क्वेअर ओमेगा. ठीक आहे. आता इथे एक शब्द लिहू शकता. आता तुम्ही प्रत्येक पार्टिकलची काढलेला अँग्युलर मोमेंटम आहे. आता तुम्हाला या पूर्ण टोटल बॉडीसाठी तुम्हाला अँग्युलर मोमेंटम काढायचं. काय करसाल बरं बाबा, टोटल बघा, टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी, पूर्ण बॉडीसाठी काढायचं आहे. चला काय लिहिसाल बरं, L इज इक्वल टू L1 प्लस L2 प्लस डॅश LN असं लिहिणार आपण. मग आता काय करायचं आहे, आता आपण एक काम करू.
व्हॅल्यू पुटअप करू. L इज इक्वल टू L1ची व्हॅल्यू आहे M1 R1 स्क्वेअर ओमेगा, दुसऱ्या पार्टिकल आहे M2 R2 स्क्वेअर ओमेगा, असे कुठपर्यंत घेतले आपण पर्यंत MN RN स्क्वेअर ओमेगा. ठीक आहे. चला मग आता टोटल काढायचे आपल्याला. M1 R1 स्क्वेअर ओमेगा बाहेर काढू आपण, M2 R2 स्क्वेअर, ठीक आहे, डॅश MN RN स्क्वेअर ओमेगा. राईट आहे. याला ही जी काही सम दिसते इथे मला, त्याला आपण काय म्हणतोय, आय, मोमेंट ऑफ इनर्शिया. झाला हा फायनली फॉर्म्युला तुमचा तयार. ठीक आहे. वाटल्यास बट असं लिहू शकता. काय घेतला आय, तर आय घेण्याचं कारण असं आहे, त्याचा फॉर्म्युला M1 R1 स्क्वेअर M2 R2 स्क्वेअर डॅश डॅश MN RN स्क्वेअर है ना. यालाच आपण असं म्हणू शकतो समेशनमध्ये, समेशन्स ऑफ आय इज इक्वल टू 1 to n MIRI स्क्वेअर. हे आय काय सर, आय इज इक्वल टू 1 म्हणजे इंटिजर 1 पासून तर nth नंबरपर्यंत पार्टिकल हे त्याचा अर्थ होऊ शकतो. स्क्रीनशॉट घेऊ शकता. मला वाटते ह्या महत्त्वाच्या स्टेप आहेत. हे बघा मी इथं तर तुम्हाला सगळं लिहून दिलं आहे, सगळं थेरी पण सांगितलं आहे ओरली. हे अत्यंत महत्त्वाच्या स्टेप आणि लक्षात कसं ठेवायचं पुन्हा एकदा सांगतो आहे. बघा अँग्युलर मोमेंटमचा शॉर्टकट सांगतो आहे आपण पुन्हा, है ना, शॉर्टकट सांगतो आहे या डेरिवेशनचा. मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. मोमेंट म्हणजे परपेंडिक्युलर अंतर ॲक्सिसपासून आणि लिनियर मोमेंट पी सिम्बॉल आहे. आता पीचा फॉर्म्युला लक्षात यायला पाहिजे, मास इंटू व्हेलॉसिटी. व्ही लक्षात यायला पाहिजे, आर ओमेगा. झालं तयार, संपलं. 3 फॉर्म्युले ज्याला आले संपला विषय. बघा इथं मी ठेवतो MR ओमेगा, कळालं का. व्हीची व्हॅल्यू पुटअप केली. आता इथं बघा MR ओमेगा, पीची व्हॅल्यू आहे पण हा आर पुन्हा आहे म्हणून मल्टिप्लिकेशन. MR स्क्वेअर म्हणजेच आहे, संपला का नाही डेरिवेशन, आय ओमेगा. झालं, फायनल आन्सर हेच भेटलं. ही शॉर्टकट ट्रिकसाठी तुमचा अभ्यास, तुम्हाला फॉर्म्युले माहिती पाहिजे. चला समोर घेऊ. आता कधी कधी असा प्रश्न येतोय की डिफाईन द अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी गिव्स इट्स युनिट अँड डायमेन्शन. सांगायचं भाऊ, हां हे पोरीकडे नाही बघायचं, इकडे बघायचं. ती रोटेट करते म्हणजे अँग्युलर मोमेंटम आहे, कळालं का. आणि आता पोरगी पाहून भाऊ दुसरीकडेच मन असतं आपलं, बहीण आहे भावा तुमची, ठीक आहे. कॉमेंटमध्ये नको दुसरं काही, बस झालं. बघा काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला अँग्युलर मोमेंटमचा, सर आय इंटू ओमेगा. याला आपल्याला शब्दात लिहिता येईल का, हो. कसं लिहिलं बघा, वाचा इथे. अँग्युलर मोमेंटम दिसतं येईल बघा. अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी कोणती आहे, हे रोटेट करते, रोटेटिंग बॉडी अबाउट ए गिवन ॲक्सिस. या मुलीचा ॲक्सिस कुठं असेल, इथे बघा ॲक्सिसच्या भोवती फिरते, दिसतं ॲक्सिस हा, है ना, अबाउट ए गिवन ॲक्सिस. इक्वल टूला म्हणायचं इज डिफाईन ॲज. इक्वल टूला काय म्हणायचं, इज डिफाईन ॲज. या दोघांमध्ये काय प्रॉडक्ट आहे, मल्टिप्लिकेशन आहे, प्रॉडक्ट आहे. कोणाकोणाचा, आय कोण आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ गिवन ॲक्सिस, गिवन ॲक्सिसच्या अबाउट आहे. अँड इट्स अँग्युलर वेलॉसिटी. बघा त्याला वाचता ज्याला येतं त्याला डेफिनेशन पाठ करण्याची गरज पडत नाही, हे लक्षात ठेवा. पुन्हा ज्यांना कळालं नसेल बघा, यल म्हणजे काय, अँग्युलर मोमेंटम ऑफ रोटेटिंग बॉडी अबाउट अ गिवन ॲक्सिस. या ॲक्सिसच्या अबाउट, या ॲक्सिसच्या अबाउट ही मुलगी गोल गोल फिरते. इज डिफाईन ॲज, इक्वल टूला काय म्हणतात, इज डिफाईन ॲज. प्रोडक्ट आहे कोणाकोणाचा, आयचं नाव काय आहे, आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट अ गिवन ॲक्सिस. अँड इट्स अँग्युलर वेलॉसिटी, यल इज इक्वल टू आय ओमेगा लिहू शकता. आणि आय काय, मोमेंट ऑफ इनर्शिया बॉडी, ओमेगा काय, अँग्युलर वेलॉसिटी. ठीक आहे. एस आय युनिट आहे kg मीटर स्क्वेअर पर सेकंड. ठीक आहे, कारण की का बरं, आयचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, MR स्क्वेअर आहे. मासला kgमध्ये मोजतात मित्रांनो, आरला मीटर स्क्वेअरमध्ये मोजतात. ठीक आहे. आता राहिला प्रश्न ओमेगाचं एस आय युनिट काय. ॲक्च्युली ओमेगा असतो थीटा अपॉन टाईम. ठीक आहे, थीटा म्हणजे रेडियन पर सेकंड. पण हे ना सप्लिमेंटरी युनिट आहे, माहिती आहे का. प्लेन अँगल, सॉलिड अँगल 11वी शिकला, युनिट अँड मेजरमेंट. रेडियन हे जे आहे ह्या डायमेन्शन लेस क्वांटिटी आहे, हे खरं युनिट नाही. 7च खरे युनिट आहेत. कोणते सर सांगता येईल का. फंडामेंटल क्वांटिटी, लेंथ, मास, टाईम, है ना, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सब्सटन्स, ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल हे कोण आहेत, सप्लिमेंटरी आहेत. म्हणून इथे याचं युनिट kg, आयचं जे आहे ते आहे kg मीटर स्क्वेअर. आणि रॅडियन न घेता पर सेकंड घेतला, कारण ते सायलेंट आहे.
सगळ्यांना कळालं असेल. kg मीटर स्क्वेअर पर सेकंड कळालं. CGS kgला ग्राममध्ये मोजतात, मीटरला सेंटीमीटर, सेकंदचं सेकंद. यांचे डायमेन्शन्स काढू आता आपण. Lचे नीट लक्षात घ्या, या ठिकाणी LMT आहे. L काय आहे सर? L म्हणजे L2 आहे. मास आहे हो सर, टाईम डिवायडेड म्हणून -1 पॉवर. कदाचित हे तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे, चला काही क्वेश्चन्स आहेत आपल्याकडे. ते क्वेश्चन्स आपल्याकडे असून चालणार नाही, सॉल्व करून देण्यात आपल्याला आहे ना. आणि सॉल्व करत असताना थोडंसं प्रेझेंटेशन महत्त्वाचं असतं आणि गिव्हन डेटा लिहिणं गरजेचं असतं सर्वात आधी. म्हणून मी इथं सर्वात आधी गिव्हन डेटा लिहितो आहे, नीट लक्षात घ्या. ठीक आहे, काय काय दिलं. एक फ्लायव्हील आहे इन द फॉर्म ऑफ डिक्स आहे ॲक्च्युली ते. ठीक आहे, इज रोटेटिंग अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. डिक्स माहिती आहे ना तुम्हाला, प्लेट है ना, माहिती आहे ना, गोल फिरवत आहे. पासिंग सेंटरमधून होते परपेंडिक्युलर टीट्स प्लेन, म्हणजे प्लेट अशी आहे आणि या प्लेटवर माझा ॲक्सिस असा पास केलेला आणि ती रोटेट करते अशी. ठीक आहे, तर त्याने लॉस केलेली आहे एनर्जी. त्या एनर्जी आपल्याकडे जी आहे चेंज इन एनर्जी 100 जूल एनर्जी आहे. स्लो डाऊन म्हणजे त्याची स्पीड स्लो डाऊन झाली तर पहिली जी काही फ्रिक्वेन्सी N1 त्याला दिलेली आहे R60 RPM. RPM जेव्हा असते नीट लक्षात घ्या मित्रांनो, RPMला RPS करायचं असेल तर डिवाइड बाय 60 करायचा. RPS का लिहायचं असतं? RPS हे SI युनिट आहे, RPM नाही. एका सेकंदात किती रोटेशन्स ती व्हील करते. RPSलाच हर्ट्झ नावाचे एक सायंटिस्ट होते म्हणून HZ असं आपण युनिट लिहितोय. आता इथं काय लिहिसाल बरं, 60 म्हणजे RPS ने लिहिता HZ लिहू शकता. एवढी फ्रिक्वेन्सी आहे. दुसरी फ्रिक्वेन्सी नेट लक्षात घ्या, स्लो डाऊन होते म्हणजे कमी होते म्हणून N2 लिहू शकतो मी. इथं 30 RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट. एका मिनिटाला 30 रोटेशन्स होत आहेत. मला करायचं काय सर, तर हे 30 हे डिवाइड बाय 60 RPS झालं. हे RPS कसाला कळालं, 60 केल्यामुळे 1/2 येतं का बघा बरं. 1/2 हर्ट्झ आपण लिहू. नेक्स्ट फ्रिक्वेन्सी इतकी भेटली. पहिल्यांदा सुरुवातीला 1 हर्ट्झ एवढी फ्रिक्वेन्सी होती, नंतर 1/2 म्हणजे कमी झाली. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द ॲक्सिस अँड चेंज इन अँग्युलर मोमेंटम. पहिल्यांदा सर्वात आधी मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढून द्या असं त्यांचं म्हणणं आहे. आणि दुसरा जो क्वेश्चन्स आहे त्याचं म्हणणं आहे की चेंज इन अँग्युलर मोमेंटम. असे 2 प्रश्नांचे उत्तरं इथे द्यायचे. निश्चितच हा क्वेश्चन मोठा असेल अशी तुम्हाला एक आयडिया आलेलीच असेल. आता या ठिकाणी कायनेटिक चेंज इन कायनेटिक एनर्जी दिली म्हणजे फायनल मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी असेल, हे निश्चित आहे. पण म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जीचा अर्थच असा असतो की सर कायनेटिक एनर्जी ऑफ 2 मायनस, आणि इथं कळतं पण की स्पीड कमी जास्त होतं म्हणजे असणार आहे चेंज होणे म्हणजे. आता कायनेटिक एनर्जीचा जर फॉर्म्युला पाहिला तर तुम्हाला रोटेट कोणती बॉडी करत असेल तर माहिती असेल 12I ω². आता ओमेगा म्हणजे काय हे तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे. 2πn असतं सर, राईट आहे, समजतं सगळ्यांना. म्हणजेच तुम्ही इथं लिहू शकता 1/2I. मी डायरेक्ट स्क्वेअर करतो 4π²n². कळाला असेल कारण की ओमेगाची व्हॅल्यू 2πn आहे, माहीत आहे ना. म्हणजे इथं 2 कॅन्सल होईल तर कायनेटिक एनर्जी हा फॉर्म्युला मला हे 2π²n²I असा लिहिता येईल. बघा पुन्हा ज्यांना कळालं नसेल 2 2 है ना 4 2π²n²I इकडे करतोय. आता जर इथे जर टाकलं तर कसं करणार बरं, चेंज इन कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये. नीट लक्षात घ्या, मला एक कळतं आहे की इथं फक्त फ्रिक्वेन्सी चेंज झाली, मुवमेंट ऑफ इनर्शिया चेंज झालेला नाही, तोच आहे फक्त. कारण की ती बॉडी बदलली नाही, ॲक्सिस बदलला नाही, काहीच बदललं नाही ना, फक्त नंबर्स ऑफ रोटेशन चेंज झाले. आणि नंबर्स ऑफ रोटेशन म्हणजेच फ्रिक्वेन्सी म्हणतो आपण त्याला. आणि म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की सर 2π²I कॉमन काढायला पाहिजे या फॉर्म्युलात. बघा कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला ठेवतो मी इथे, फक्त मला N2 - N1 यायला पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला बिन वाटत असेल कदाचित आणि समजत पण असेल. बघा हा फॉर्म्युला आहे, या दोघांमध्ये कॉमन काय तर 2π²I कॉमन आहे. काय राहिलं N2² - N1² राहिलं. तर चेंज इन कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू बघा 2π² व्हॅल्यू काही जणाला माहिती असेल तर मी 9.86 लिहू शकतो. पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे 3.14 आहे, त्याचा मी स्क्वेअर केला तर 9.86 भेटायला पाहिजे. मोमेंट ऑफ इनर्शिया मला काढायचं होतं सर,
सर थोडंसं थांबता का, म्हणजे आणखीन मजा येईल. थांबा, मी आय काढायचा तर मी आयला ठेवून देतो, म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युलाच टाकायचा प्रयत्न करतो. बघा आय हा चेंज इन कायनेटिक एनर्जी आहे असं ठेवू आपण. याला डिव्हाइड आणतो इकडे, समजतं. हे 2 पाय स्क्वेअर इथे n2 स्क्वेअर मायनस n1चा स्क्वेअर. चला काय करू शकतो आता मी, चेंज इन कायनेटिक एनर्जी दिलेली आहे 100, हे दिसत असेल तुम्हाला, डिवायडेड बाय इथे 2, इथं पाय स्क्वेअरची व्हॅल्यू ॲप्रॉक्सिमेटली 10 पण घेऊ शकता, 10 घेऊ शकता, पण ठीक आहे मी इथे 9.86च घेतो, 9.86 घेतो, ठीक आहे. इथं n2चा स्क्वेअर, n2 म्हणजे हाफचा स्क्वेअर 1/4 कळाला असेल, n2चा स्क्वेअर 1/2 आहे पण स्क्वेअर कळाला असेल, आणि इथं 1चा स्क्वेअर 1 आहे, स्क्वेअरिंग करून घेतलेलं आहे मी, तर इथं कन्फ्यूज होऊ नका, ठीक आहे. तर इथे माझ्याकडे सर 50 येईल, हे 9 हे कळालं ना तुम्हाला, 9.86 आहे, आणि इथे -3/4 कळतं भावा. हे बघा 4 1 जा 4, 1मधून 4 गेला -3, बेस ॲज इट इज असतो, हे सगळ्यांना माहीत पाहिजे असते. चला मग आता आपल्याला करायचं काय, आता सर हे मायनस इथं लिहिलं तरी चालेल, आणि मायनस का येते हे कळालं असेल तुम्हाला, निगेटिव्ह साईन्स इंडिकेट का होतं, कारण की एनर्जी लॉस होत आहे त्याच्यामुळे येत असेल, है ना, सिम्पलची गोष्ट आहे. चला मग आपण, मी एक काम करतो, वरी मी इथं करतो आहे -200, कळालं का मित्रांनो तुम्हाला. 200 कुठून आलं, 4 वर जर गेले तर 5 4 जा केलं मी, आणि इथे मी थोडंसं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं, मायनस साईन कुठून आलं कळालंच आहे, पण इथं मल्टिप्लिकेशन 9.86 मल्टिप्लाय 3 करून घेतो, है ना, 3 सख 18, है ना, 3 8 24 25, 2 कॅरी 3 9 27, आणि हे 29, तर 29 पॉईंट समथिंग आन्सर भेटलेला आहे. तर मला असं वाटतं 29.48 हाय. मला वाटतं यांचं लॉग टेबल पाहून आपण याला संपवायला पाहिजे, कारण की लॉग टेबल इझी आहे. मायनस निगेटिव्ह सायन्स का आलं हे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. लॉग ऑफ 200 हे मायनस राहू द्या, लॉग ऑफ 29.48 आहे. तर तुम्हाला कळलं गरजेचं आहे 2 पॉईंट कसं आलं आणि 1 पॉईंट. ज्यांना येत नसेल तर फिजिक्स ज्ञान मुकेश नायक लॉग टेबल प्लेलिस्ट असा व्हिडिओ टाका, तुम्हाला ते प्लेलिस्टच भेटेल की कसे काढले पाहिजे, लॉग कसा काढायचा, अँटी लॉग कसा बघायचा, सगळं काही शिकायला भेटणार आहे. ठीक आहे. तर 20चा 0 जर पाहिलं आपण तर 30 10 आहे माझ्याकडे, लॉगॅरिथम 30 10 आहे. आणि 29चा जर बघितला 4 29चा 4 तुम्ही पण बघा आणि काही कॉमेंटमध्ये करत जा. 46 83 आणि 8 मेन जे डिफरन्स आहे, बापरे 12 आहे का बघा, 46 83 आणि हे 12 आहे. तर मला वाटते 95 है ना, 4 6 1 मिनिट, थोडा लंबा आहे काय हरकत नाही. 4695 आहे. ठीक आहे. सबट्रॅक्शन डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन करत असतात लॉग टेबलमध्ये. इथे 5 येईल, इथे आता 10 झाले, 1 इथे 9मधून 6 गेली, 3 तर 12तून 8, हे 1मधून 1 गेला. मी इकडे घेत गेलो हातचं. चला याचा अँटी लॉग बघू आपण आणि संपून टाकू विषय बाबा. अँटी लॉग पाहताना 0.83चा बघायचा, 0.83चा बघायचा 1 6776 आहे आणि 5 मेन डिफरन्स जे आहे 8 आहे वाटतं. तर याला करावं लागेल इथं 7 आणि 8 हे का मेन डिफरन्स कितीमध्ये 5, ठीक आहे 14 8 असा आलेला. आणि एक सोडिंग पॉईंट असतो तो मोमेंट ऑफ इनर्शिया. निगेटिव्ह सायन्स काय आहे तर माहीतच आहे तुम्हाला. आता हे यायला पाहिजे kg मीटर स्क्वेअर एवढा यायला पाहिजे. ठीक आहे. मला वाटते सगळ्यांचा हा आला असेल. आणि निगेटिव्ह सायन्ससुद्धा एनर्जी लॉस्ट करते हे आपल्याला सांगता येऊ शकते. ठीक आहे. एनर्जी लॉस्ट करते. मला वाटतं की हे सगळ्यांना कळालं असेल. थोडंसं लांबलचं काय, बाकी काही नाही आहे. प्रोसेस लंबी बघता बस एवढी लंबी आहे बाय. ओके. तर मला अपेक्षा आहे सगळेजण व्यवस्थित करतायत म्हणून, पण त्याच्यासाठी डिव्होशन महत्त्वाचं असतं. असं एका दिवसात तर काही येत नसतं. ठीक आहे ना. आता चेंज इन अँग्युलर मोमेंटम काढू आपण. ठीक आहे. चेंज इन अँग्युलर मोमेंटम बघा. चेंज इन अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असेल बरं, काय असेल बरं, L2 - L1.
आता इथे तसंच असेल, थोडंसं नॉलेज देतो आहे. तर यल इज इक्वल टू आय इंटू ओमेगा आहे. मग आय हे 2πn आहे, समजतं आहे ना. आता एवढं नॉलेज असायला पाहिजे. काही लोकांनी डायरेक्ट फॉर्म्युला ठेवला तर चालेल. बघा मला वाटते 2πi बाहेर काढायला पाहिजे इथे, n2 - n1. समजतं का भावा. बघा 2πi इथं फक्त nचा चेंज आहे, फ्रिक्वेन्सी चेंज झाली, मोमेंट ऑफ इनर्शिया चेंज नाही. 2π पण तोच आहे. म्हणून मी इथे लिहिणार आहे की इथे आपल्याकडे 2πची व्हॅल्यू राहू देऊ. आय काय आहे, आय आत्ताच भेटला आपल्याला, इन मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये लिहावं लागेल. करेक्ट आहे. n2 काय आहे बरं आपल्याकडे 1/2 आहे, आणि हे काय आहे 1 आहे. आता हाफमधून 1 जात नसतो, 1मधून हाफ गेला, ग्रेटर नंबर साईन आहे, है ना. वाटलं असं काही जणाला इथं जर मायनस ठेवायचं तर ठेवू शकता, ठीक आहे. तर इथं पण मायनसच येईल, म्हणून मायनस मायनस प्लस होणार आहे. बघा हे मायनस, हाफमधून 1 गेला म्हणून मायनस मायनस प्लस झाला, आणि हा हाफ आणि हाफ कॅन्सल होणार आहे. बरं ठीक आहे, चला लिहितो बाबा 6.784. हे इथं हाफ कसं काय आलं कळालं ना. तुम्हाला वाटेल सर हाफच कसं काय ठेवलं, हे 2 कॅन्सल, हाफ कॅन्सल कसं झालं कळणं गरजेचं आहे, ठीक आहे ना. हाफ कॅन्सल, आणि हाफ कसा आला, सबट्रॅक्शन केलं भाऊ मी, हे सबट्रॅक्शन केलेलं आहे. चला बरं, आता पायची व्हॅल्यू ठेवून आपण डायरेक्ट मल्टिप्लिकेशन्स करायला काही हरकत नाही. तर पायची व्हॅल्यू देखो बघा इथे डेल यल 3.142 लिहू शकता, 6.784. मला वाटते लॉग टेबल पाहून खत्म करून टाकू आता, बस झालं. 3.142 आणि लॉग ऑफ हे आपल्याकडे 6.784. इथे तुम्हाला 0, इथे बी 0 कॅरेक्टर मेंटेन बघावं लागेल, ठीक आहे. ओके, आता आपल्याला बघायचं 31/4मध्ये. 31/4मध्ये आहे आपल्याकडे 4969, आणि मेन डिफरन्स 2मध्ये 3 आहे, तर 72 होईल. 4972 4972 आहे. आणि इथं 67/4मध्ये बघायचं आहे, 67/4मध्ये बघायचं आहे, ते आहे 8287, आणि मेन डिफरन्स 4मध्ये 3 90 होतं का, 8290. मल्टिप्लिकेशन म्हणून ॲडिशन्स केलं आहे. पहिलं सबट्रॅक्शन का केलं, डिव्हिजन होतं म्हणून. चला सर ह्या हां सॉरी 0 आहे, एक मिनिट. हां ॲडिशन आहे, 16 झाला, हातचा 1 आला, 12 झाला, हातचा आला 12 आणि 13, आणि हा चला याचा अँटीलॉग बघा आता, आणि संपवून टाका विषय. थोडासा लंबा चौडा आहे, न्यूमेरिकल माहिती आहे, पण विलाज नाही त्याला. आपल्याला बघायचं आता अँटीलॉग 32.32.32चा 6मध्ये बघायचं आहे. 2118 आहे, आणि मेन डिफरन्स 2मध्ये 1 आहे. अच्छा, म्हणजे 21 असं येऊन राहिलं बघा, चेंज इन 21, ठीक आहे. 19 नाही आलं का, ठीक आहे बरं. ओके, 10⁻1 कुठून आला, हा पॉईंटच्या आधीचा जो नंबर आहे तो पॉवर असतो. तर चेंज इन अँग्युलर मोमेंटम 21.19 आहे ना, kg/m². याचा SI युनिट पण महत्त्वाचा आहे. थोडासा लंबा आहे क्वेश्चन्स, काही हरकत नाही आहे, प्रॅक्टिस महत्त्वाची असते, बाकी काही नाही. चला समोर घेऊ आपण. नेक्स्ट प्रश्न काय दिला, नीट लक्षात घ्या. बाय कीपिंग द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ बॉडी कॉन्स्टंट इफ द डबल टाईम पिरियड, म्हणजे T2ला आपण डबल T1 असं म्हणू शकतो, असं दिलेलं क्वेश्चन, टाईम डबल दिला. अँग्युलर मोमेंटम काय असेल. आता अँग्युलर मोमेंटमचा जो फॉर्म्युला आहे I × ओमेगा आहे. तो L = I. ओमेगाचा फॉर्म्युला असतो 2πt, माहिती आहे का. जसे की 2πn एक फॉर्म्युला आहे, तसा 2πt पण फॉर्म्युला आहे. म्हणून L इन्व्हर्सली प्रोपोर्शनल T दिसते का. मला L2 काढायचं, तेव्हा L2 पहिल्याचा L1पेक्षा काय असेल. मग डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे का इन्व्हर्सली हे माहीत पाहिजे. T1/T2 का लिहिलं, L2/L1 आहे, L2/L1 आहे, इक्वल टू T1/T2 आहे. समजला का, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे L2/L1 T1. ओके, T2 जे आहे 2T1 आहे, T1 गेट बी कॅन्सल, तो L2 = L1/2 आहे. समजलं का, म्हणजे बिकम हाफ म्हणता येईल, है ना. बघा ना, पहिला इनिशियल L1 आहे आणि L2 नेक्स्ट आहे. जेव्हा पिरियड आपला डबल झाला
तर अँग्युलर मोमेंटम जो काय हे इनिशियलच्या हाफ होईल हा त्याचा अर्थ आहे, बिकम. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आपल्याकडे, अर्थ रिव्हॉल्व अराउंड इन अ सन सर्क्युलर ऑर्बिट रेडियस आर, अँग्युलर मोमेंटम ऑफ रिव्हॉल्विंग अर्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला आहे MVR, बरोबर आहे. आता हे जे व्ही आहे ना, हा व्ही कोण आहे, तर तुम्हाला याच्यासाठी ग्रॅव्हिटेशन नावाचा एक चॅप्टर होता. आणि कोणतीही गोष्ट जर गोल फिरत असेल तर त्याला क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणतात. आणि त्या क्रिटिकल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मित्रांनो GM/R, म्हणजे ती व्हेलॉसिटी गोल रिव्हॉल्व करते, याचा अर्थ क्रिटिकल व्हेलॉसिटी, ऑर्बिटल व्हेलॉसिटी असा कॉन्सेप्ट ऐकला असेल तुम्ही, ऐकला असेल ना, तोच कॉन्सेप्ट आहे. चला, L=M, इथं ब्रॅकेटमध्ये मुद्दाहून रूट लिहितो. ठीक आहे, लक्षात आलं आता. चला, ह्या आरला जर आर आत घेतलं तर स्क्वेअर होतील सर, GM ह्या R² होईल डिवाइड बाय R, म्हणजे हा आर कॅन्सल झाला तर L=M रूट ऑफ GM/R. म्हणजे काय झालं, L डायरेक्टली प्रोपोर्शनल, फक्त R सोबत जर घेतलं तर रूट R भेटेल, म्हणजे बी ऑप्शन करेक्ट आहे. साधा क्वेश्चन्स आहे, 2 चॅप्टरचं मिश्रण आहे इथे, ग्रॅव्हिटेशन चॅप्टर पण तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे. आता आपल्याला टॉर्क बघायचं मित्रांनो, टॉर्क काय आहे ना, तसं डेरिवेशन घेऊ आपण. टॉर्क म्हणजे काय असतं, टॉर्क तसंच आहे, मोमेंट ऑफ फोर्स. काय म्हणलं मी, मोमेंट ऑफ फोर्स. याचा फॉर्म्युला कसा लिहिणार बरं मी, टॉर्कचा सिम्बॉल हे आहे मोमेंट, बघा मोमेंट म्हणजे R, क्रॉस ऑफ फोर्स म्हणजे F, हा असा फॉर्म्युला तयार होईल. ठीक आहे. आता ह्या जो काही टॉर्क आहे, जेव्हा बी आपण 4 व्हीलर गाडी घेतोय तर त्यावेळेस त्याला विचारलं जातं की टॉर्क किती आहे तुमच्या गाडीचा, विचारा तुम्ही, विचारलं जातं का नाही ते. ठीक आहे ना, समजतं. तर हा टॉर्क आहे का नाही हे कळणं गरजेचं आहे प्रत्येकाला. तर टॉर्क कसा असतो कसा नाही याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहात. ठीक आहे. चला, तर आता या ठिकाणी मोमेंट ऑफ फोर्स, मोमेंट ऑफ फोर्स म्हणलं मी, तर हा मोमेंट ऑफ फोर्स कशावर डिपेंड आहे. तर पहिल्यांदा सर्वात आधी तुमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आणि तुम्ही फोर्स कुठे लावताय याला पण डिपेंड करते, आणि कोणत्या अँगलमध्ये लावताय. मी टॉर्क सरळ सांगू का, आपला दरवाजा आहे, दरवाजा ओपन करा तुम्ही. पहिल्यांदा मला सांगा, दरवाजा ओपन कुठे करतात, जे हिंजेस असतात ना, म्हणजे एक ठिकाणी फिक्स असतो, तर तुम्ही जर तिथून जर फोर्स लावला तर खूप कमी अंतरावरून दरवाजा लागेल का, नाही लागणार, दरवाजा नाही लागणार. पण जर त्या दरवाजाला जिथून ओपन होते तिथून जर तुम्ही हँडलूप म्हणतो आपण त्याला, तिथून जरा ओपन केला तर इझिली दरवाजा ओपन होईल. म्हणजे तुम्ही फोर्स किती अंतरावर लावला, नंबर 1, किती फोर्स लावता, नंबर 2, आणि किती अँगलवर लावता, या 3 गोष्टीला महत्त्व आहे. त्याला तुम्हाला टॉर्क समजेल. म्हणजे इथं जर मी असं लिहिलं असतं, हे बघा असं जर लिहिलं असतं तर तुम्हाला कळालं असतं, क्रॉस म्हणजे साईन. म्हणजे मला काय म्हणायचं, समजा हा पाना आहे, हा तुम्ही जर इथून जर ओपन करून पहा बरं, इथून ओपन करा, नाही होणार ओपन, हा नट ओपन होणार नाही, लक्षात घ्या. कमी, म्हणून जास्त इकडल्या अंतरावर लावतात, इथं फोर्स लावतात जास्त, मतलब पहिला हा अंतर महत्त्वाचा, नंतर किती फोर्स लावताय, आणि तिसऱ्या अँगल. म्हणजे जर समजा हा पाना आहे माझ्याकडे, समजा ठीक आहे, मी माझा आता छानपैकी एक पाना काढतो बाबा, इतकं ड्रॉइंग तर चांगलं नाही माझं, पण प्रयत्न करायला काय हरकत नाही. हे बघा हा पाना आहे, या पाण्यावर तुम्ही आता जर फोर्स सरळ लावला तो इझिली ते ओपन होईल, किंवा खालून वरून जिथून लावसाल. पण तुम्ही जर असा फोर्स लावला तर असा फोर्स लावला तर होईल की नाही, अँगल तयार होईल की नाही, हा थिटा अँगल तयार होईल की नाही तुमचा, लक्षात येतं ना. म्हणजे तुम्ही फोर्स कोणत्या अँगलवर लावता याच्यावर पण डिपेंड आहे. चला, आपल्याला शिकायचं याचं खरं पाहिलं तर डेरिवेशन्स, आणि डेरिवेशन्स हे 3 मार्काला डेरिवेशन्स येत असतं, तर हे डेरिवेशन महत्त्वाचं आहे. प्रश्न कसा येतो, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर टॉर्क ॲक्टिंग ऑन बॉडी रोटेटिंग विथ युनिफॉर्म अँग्युलर ॲक्सेलरेशन 2016-17ला नंतरही क्वेश्चन्स आलेला आहे. ज्याची फेकॉलॉजी चांगली त्याला क्वेश्चन चांगला जमतो, मी आधीच सांगतोय. ही बॉडी कशी पण काढू शकता, काही लिमिट नाही. काय लिहिणार, पुन्हा पहिल्यासारखंच लिहिणार का, हो सर. कन्सिडर द रिजिड बॉडी, ही बॉडी कशी आहे, रिजिड आहे. ऑब्जेक्ट रोटेटिंग विथ द कॉन्स्टंट अँग्युलर ॲक्सेलरेशनने, पहिल्यांदा अँग्युलर वेलॉसिटी होती, आता अँग्युलर ॲक्सेलरेशनची ती मूव होते, रोटेट होते. ठीक आहे. अबाउट एन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर, म्हणजे प्लेन ऑफ पेपर असा आहे आणि माझा ॲक्सिस असा पास केलेला आहे, परपेंडिक्युलर आहे, समजलं.
नेक्स्ट आता काय लिहायचं, लेट द कन्सिडर ऑब्जेक्ट nth नंबर्स ऑफ पार्टिकल. छोटे छोटे किती पार्टिकल्स आहेत, nth नंबर्स ऑफ पार्टिकल आहे. प्रत्येक पार्टिकलचा मास आहे m1 m2 डॅश डॅश mn ॲट कुठून, ॲट रेस्पेक्टिव्हली परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे या ॲक्सिसपासून r1 मासपर्यंतचं, r2 r3 डॅश डॅश rn असं म्हणू शकतात. अँड ऑब्जेक्ट रोटेट ऑल पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये करतायत विथ सेम अँग्युलर एक्सेलरेशन आहे. प्रत्येकाचं अँग्युलर एक्सेलरेशन सेम आहे. मी आधीच सांगितलं ॲक्सियल व्हेक्टर जेवढी बिन टर्म्स आहेत ते कॉन्स्टंट आहेत. मग ते थिटा असो का अल्फा असो का ओमेगा असला पाहिजे का अँग्युलर मोमेंटम असो सगळे ठीक आहे. अँड रिलेशन बिटवीनमध्ये डिफरंट तुमचं एक्सेलरेशन आहे प्रत्येक पार्टिकलचं. म्हणून तिथं फॉर्म्युला आहे आर अल्फा r1 अल्फा r2 अल्फा r3 अल्फा असं लिहू शकता. अँड फोर्स ॲक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकलवर लिहिला तर m1 r1 अल्फा लिहू शकता. ठीक आहे. मी तुम्हाला याचा शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्याकडे खरा फॉर्म्युला असा आहे सर की मोमेंट ऑफ फोर्स काय बघा शॉर्टकट m इंटू ए. एक आहे ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला r इंटू अल्फा. झालं का. ज्यांना हे 3 फॉर्म्युले माहिती आहेत त्यांचे 3 मार्क मुकेश सर फिक्स करणार आहेत, समजून घ्या तुम्ही. ओके चला बरं. आता इथं मला सांगा m एची व्हॅल्यू काय r इंटू अल्फा माहिती आहे. चला इथं लिहितो मी एफची व्हॅल्यू m r अल्फा. सर हा r कुठे लिहा, इथं स्क्वेअर लिहा ना. पण टॉर्क इज इक्वल टू याला I म्हणा याला अल्फा म्हणा. समजलं का. झालं रिलेशन तयार झालं, सक्सेसफुल झालं, काही टेन्शन घेऊ नका. चला आता मला शिकवावं लागतं म्हणून शिकवते, खरं एवढंच आहे. आता बघा ॲज दिस फोर्स टँजेन्शियल इज रिस्पेक्ट टू परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द ॲक्सिस ऑफ r1 r2 r3 लिहू शकता rn पर्यंत. आता मला सांगा आपल्याकडे काय फॉर्म्युला आहे. पहिल्यांदा फर्स्ट पार्टिकल म्हणलं तरी चालेल कारण की इथं म्हटलेलं आहे फर्स्ट पार्टिकल, तेच पुन्हा लिहितो आहे. ही लाईन इथं न लिहिता खाली लिहितो आहे है ना. टॉर्क ॲक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल बघा, टॉर्क ॲक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल टॉर्क ॲक्ट झाला है ना. चला टॉर्क इज इक्वल टू फॉर्म्युला काय r1 f1. आता r1 f1ची व्हॅल्यू इथे लिहिली बघा, m1 r1 पुन्हा लिहून देणार आहे, टेन्शन घेऊ नका. काही लोकांना कळत नसतं, मलाही माहिती आहे. बघा m1 r1 स्क्वेअर अल्फा असं लिहू शकतो है ना फर्स्ट टॉर्क. आता टॉर्क ॲक्टिंग ऑन अ सेकंड पार्टिकल बघा, टॉर्क ॲक्टिंग ऑन अ सेकंड पार्टिकलवर टॉर्क ॲक्ट झाला. चला मग टॉर्क इज इक्वल टू ठीक आहे बघा, टॉर्क 2 इज इक्वल टू बघा कसं लिहिणार मी, हाच लिहिणार इथं m2 लिहिणार फक्त r2 स्क्वेअर अल्फा. तेच आहे फक्त उगी काहीतरी फर्स्ट पार्टिकलसाठी m1 r1 अल्फा, m1 r1 स्क्वेअर अल्फा, m2 r2 स्क्वेअर अल्फा, nth पार्टिकल असे तर खूप पार्टिकल्स आहेत आहे ना. चला आता काय लिहिसाल बरं, टॉर्क ॲक्टिंग ऑन nth पार्टिकल लिहू, टॉर्क ॲक्टिंग ऑन अ nth पार्टिकल. चला आता nth पार्टिकलसाठी लिहायचं आपल्याला, कसं लिहिणार बरं, टॉर्क n इथं mn r1 स्क्वेअर अल्फा ओमेगा नाही, चुकून लिहू नका. कधी कधी चुकी होत असतं माणसाकडनं, पण नेहमी नचली झाली पाहिजे. ठीक आहे. चला आता काय करसाल बरं, टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन अ बॉडी, पूर्ण बॉडीवर. पहिल्यांदा सिंगल पार्टिकलवर काढत होता तुम्ही, आता काय लिहिणार है ना, टोटल टॉर्क है ना ॲक्टिंग ऑन अ बॉडी, पूर्ण बॉडीवरला काढायचं आहे. चला काय लिहिसाल बरं, टॉर्क इज इक्वल टू τ1 τ2 Eg τn. चला टाकून द्या आता, m1 r1 स्क्वेअर अल्फा, m2 r2 स्क्वेअर अल्फा है ना डॅश mn rn स्क्वेअर अल्फा. काय करसाल आता बघा इथं m1 r1 स्क्वेअर, m2 r2 स्क्वेअर डॅश mn rn स्क्वेअर हे अल्फा. यालाच तर आय म्हणतात मोमेंट ऑफ इनर्शिया, आय अल्फा. झालं मोमेंट ऑफ इनर्शिया, टॉर्क काढला आपण. ठीक आहे समजलं. आता तुम्हाला मी आणखीन देणार आहे लिहून, पण सांगतोय करायचं काय, सिम्पल. एक मस्त ऑब्जेक्ट काढायचा, मनाने काढा, काही टेन्शन घेऊ नका.
कोणत्याही प्रकारचे नेम नाही आहेत या डायग्रामसाठी. समजलं का? ओके, लिहायचं की काय उद्देश आहे. कन्सिडर द रिजिड ऑब्जेक्ट आहे, हा रिजिड आहे, ठोस आहे, विथ द कॉन्स्टंट अँग्युलर वेलॉसिटी एक्सेलरेशन अल्फा अबाउट अन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ पेपर. मग नंतर काय लिहिसाल, लेटस कन्सिडर द ऑब्जेक्ट है ना कन्सिस्ट ऑफ द nth नंबर्स ऑफ पार्टिकलपासून बनलेला आहे, ऑफ मासेस m1 m2 m3 डॅश mn, सिच्युएटेड डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणू शकता r1 r2 r3, अँड फोर्स ॲक्टिंग ऑन ईच पार्टिकल f1 f2 f3 लिहू शकता मनाने. इथं मी माझ्या मनाने डायग्राम ड्रॉ करून दाखवते, तुम्हाला जशी वाटेल तशी काढा, मला काहीही प्रॉब्लेम नाही. हे डायग्राम आहे, इथे तुमचा हा मास आहे m1 आहे, हे डिस्टन्स r1 आहे, ही वेलॉसिटी v1 आहे, या ठिकाणी पण मास m2 आहे है ना, वेलॉसिटी v2 आहे, हे rn आहे आणि r2 म्हणा याला, हे nth नंबर्स ऑफ पार्टिकल mn आहे, rn आहे आणि वेलॉसिटी vn आहे. समजतं? आणि हा रोटेट करतोय अल्फा, अँग्युलर अल्फा. ठीक आहे, मी थोडंसं ते थिअरेटिकल तुम्हाला पार्ट मनाने लिहायचा, कमी जास्त झाला तर काही प्रॉब्लेम नसतो, त्याला अर्धाच मार्क आहे फक्त. मी पहिल्यापासून तुम्हाला एक शॉर्टकट ट्रिक सांगितलेली आहे, या स्टेप फॉलो करणारे बघा. टॉर्क इज इक्वल टू मोमेंट ऑफ फोर्स. मग फोर्स काय असतं, मास इंटू एक्सेलरेशन, एक्सेलरेशन काय असतं, आर इंटू अल्फा. बस ह्या 3 स्टेप फॉलो करून मी माझं डेरिवेशन कंप्लीट करणार आहे. बरं चला, रिलेशन बिटवीन कसं लिहिणार मी बघा, इथे रिलेशन बिटवीन लिनियर एक्सेलरेशन, हे लिहा, शब्दात लिहा. आता मी इथं शॉर्टकट आहे, लिनियर एक्सेलरेशन अँड अँग्युलर एक्सेलरेशन अल्फा, असं लिहा. ए इज इक्वल टू आर इंटू अल्फा. मग फोर्स ॲक्टिंग ऑन अ इच पार्टिकल असं म्हणू शकता, फोर्स है ना, फोर्स ॲक्टिंग ऑन इच पार्टिकल. ठीक आहे, चला फोर्स ॲक्ट करणार मी एफ इज इक्वल टू एम इंटू ए, तर हा एम आर अल्फा. समजलं तुम्हाला? नंतर टॉर्क ॲक्टिंग ऑन फर्स्ट पार्टिकल असं लिहू आता. ठीक आहे, इथं तुम्ही पुस्तकासारखं लिहू शकता की m1 r1 अल्फा, f2 इज इक्वल टू m2 r2 अल्फा, f3 इज इक्वल टू m3 r3 अल्फा असं लिहू शकता. आता टॉर्क ॲक्टिंग करणार मी बघा, टॉर्क ॲक्टिंग ऑन अ फर्स्ट पार्टिकल. मी पुन्हा याच्यासाठी शिकवत असतो मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत ही प्रॅक्टिस करून बघावी ह्यापेक्षा माझी. नाहीतर टॉर्क 1 इज इक्वल टू बघा इथं r1 f1 हा फॉर्म्युला आहे. आता हा r1 f1ची व्हॅल्यू बघा m1 r1 अल्फा, काय लिहिलं इथं बरं फायनली m1 r1 स्क्वेअर अल्फा है ना, फर्स्ट पार्टिकल. नेक्स्ट काय लिहाल तुम्ही आता, टॉर्क बघा ॲक्टिंग ऑन सेकंड पार्टिकल लिहू आता आपण. ठीक आहे, सेकंड पार्टिकल. चला बघा, टॉर्क 2 इज इक्वल टू m2 r2 स्क्वेअर अल्फा. नेक्स्ट काय लिहाल आता बघा, टॉर्क ॲक्टिंग ऑन nth पार्टिकल. ठीक आहे, चला टॉर्क n इज इक्वल टू mn rn स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, आता काय लिहाल, टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन अ बॉडी. टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन बॉडी. ठीक आहे, टोटल ॲक्टिंग ऑन अ बॉडी हे लिहावंच लागेल तुम्हाला एवढं कमीत कमी. ठीक आहे, टॉर्क इज इक्वल टू टॉर्क 1 प्लस टॉर्क 2 प्लस डॅश टॉर्क n. वाटलंच तर इथं लिहून टाकतो व्हॅल्यू m1 r1 स्क्वेअर अल्फा, m2 r2 स्क्वेअर अल्फा डॅश mn rn स्क्वेअर अल्फा. ठीक आहे, समोर जाऊ आता आपण. नेक्स्ट आपल्याकडे आता या ठिकाणी टॉर्क इज इक्वल टू बघा ब्रॅकेटमध्ये लिहू शकतो m1 r1 स्क्वेअर है ना, ब्रॅकेटच्या बाहेर अल्फा काढायचं मला, m2 r2 स्क्वेअर. माझ्यासोबत प्रॅक्टिस करा नक्की, m1 rn स्क्वेअर आणि अल्फा, यालाच आय मोमेंट ऑफ इनर्शिया म्हटलं, आय इंटू अल्फा. कदाचित तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे,
चला, हे कमीत कमी एवढं असलं पाहिजे, तुम्हाला ह्या स्टेप लिहिता यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. शॉर्टकट ट्रिक्स तुम्हाला सांगितलीच. काही प्रश्न सोडू आपण, काही तुमच्यासाठी प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपल्याला यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत नाही. नीट लक्ष द्या, प्रश्न काय आहे तो बघा. टॉर्क दिलेला गिव्हन डेटा लिहावं लागत असतं. लक्षात राहू द्या, गिव्हन डेटा काय लिहायचं आहे, गिव्हन डेटा. चला, गिव्हन डेटा लिहिताना पहिल्यांदा टॉर्क दिलेला आहे, ते दिलेले 1500 न्यूटन मीटर. बॉडी प्रोड्यूस द अँग्युलर ॲक्सेलरेशन, त्याला अल्फा म्हणतात, 3.2 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. मला आय काढायचं आहे. साधा फॉर्म्युला टाय इज इक्वल टू अल्फा. तर आय टॉर्क अपॉन अल्फा, की सिम्पल आहे बरं. बघा, टॉर्क काय दिलेलं माझ्याकडे 1500 दिलेलं आहे आणि हे 3.2 दिलेलं आहे. याचा सरळ सरळ लॉग टेबल पहा, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. सिम्पल 2 मार्कासाठी प्रश्न बी सेशनमध्ये येतो. लॉग ऑफ बघा 1500 दिलेलं आहे तुम्हाला आणि लॉग ऑफ आपण घेतलेले आहे 3.2. 1500 याचा तुम्हाला 3 पॉईंट आणि याला 0 पॉईंट लिहावं लागेल. 1500 म्हणजे 15चा लॉग टेबल शून्यामध्ये बघायचा आहे. सिम्पल असते. पहिली लाईन जी आहे तिच्यात 15 बघायचे आणि तिथं तुमच्या लक्षात येईल मी लिहिलेलं आहे 1761 लिहितो आहे. बघा, नीट लक्ष द्या, 1761 लिहितो आहे आणि 32चा शून्यामध्ये बघायचं आपल्याला 5051 आहे. 5051 आहे. मला वाटते सबट्रॅक्शन आहे, डिव्हिजन असेल तर सबट्रॅक्शन्स करतात. बघा, 1मधून 1 गेला 0, 6मधून 5 गेले 1, इथे 7, इथं 11मधून 5 गेले तर 6, इथे 2. तर याचा तुम्हाला बघायचा आहे अँटीचा लॉग. बघा, अँटी लॉग कुठं बघसाल बरं मित्रांनो, तर सरळ सरळ बघसाल तुम्ही आता 67चा 1मध्ये 0.67 बघायचा. 0.67चा 1मध्ये तर पहिली झिरोची लाईन असते. मुलं पहिल्यांदा झिरोच्या याच्यात बघतात, तसं नाही का. 4688 है ना, असं बघायचं. 4688 आणि 10⁻², जे पॉईंटच्या आधी तो पॉवर असतो 2 दिसतात आणि एक सोडून पॉईंट द्यायचा असतो. असल्या प्रकारचा तुमचा इथे हा जो काही टॉर्क आहे तो भेटायला पाहिजे होता असं मला वाटतं, है ना. करेक्ट आहे, 4.688. आणि याचं SI युनिट जर लिहिलं मोमेंट ऑफ इनर्शिया तर kg मीटर स्क्वेअर, किंवा पॉईंट शिफ्ट करून पण लिहू शकता. 2 जर केलं तर 8.8 आहे ना, kg मीटर स्क्वेअर. हा तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल. ठीक आहे. चला, नेक्स्ट प्रश्न आहे. सोबतच एक थिन युनिफॉर्म रॉड आहे. गिव्हन डेटा जर लिहिला आपण, गिव्हन डेटा बघा, मास दिलेला आहे तुमच्याकडे 3 kg. ठीक आहे. लेंथ दिलेली आहे तुमच्याकडे 2 मीटर. स्टार्ट फ्रॉम रेस्ट म्हणजे ओमेगा, कारण रोटेट होतं ना, असं कळतं आपल्याला. ठीक आहे. रेस्ट, रोटेट अबाउट द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ. स्पीड दिलेली आहे. मला वाटते इथं ओमेगा न करता नाही, फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. इथं मी असं पण लिहू शकतो. पहिली इनिशियल फ्रिक्वेन्सी, इथं इनिशियल फ्रिक्वेन्सी आणि इथं फायनल फ्रिक्वेन्सी लिहू आपण, कारण की 2 वेगळ्या दिसतात. N2 90 RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट. म्हणजे ही जी काही तुमचा रॉड आहे तो रोटेट होतो, असा गोल फिरतो बघा, असा आहे ना, हा रोटेट होतोय. तर त्याने सांगितलं की पहिले इनिशियल 0 होतं, पण आता जी स्पीड आहे त्याची, रेस्ट म्हणजे 0 आहे, 0 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी आहे. आता काय केलं, रोटेशन्स वाढले. एका मिनटामध्ये 90, पण मला RPS मध्ये पाहिजे, सेकंडमध्ये. तर मला डिवाइड बाय 60 करावं लागेल. ह्या RPS झालं सर. आता कॅन्सल. N2 6 1 6 6 5 30 है ना. RPS म्हणजेच हर्ट्झ असतं. ठीक आहे, मला वाटतं समजलं असेल. आणि टाईम दिलेला आहे तिथे तुम्हाला 10 सेकंड. द फाइंड अ टॉर्क ॲक्टिंग, फाइंड अ टॉर्क करायचं आपल्याला, टॉर्क काढायचा. आता टॉर्क इज इक्वल टू सगळ्यांना माहीतच आहे, टॉर्क इज इक्वल टू I अल्फा. सर, मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचा आहे, थिन रॉड आहे आणि काय म्हटलेलं आहे, पासिंग थ्रू द सेंटरमधून. म्हणजे एक रॉड घेतला आणि या रॉडच्या सेंटरमधून ॲक्सिस पास झाला. तुम्हाला माहिती असेल याचा, जेव्हा सेंटरमधून ॲक्सिस पास होतं तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया mL²/12 असतं. म्हणजे I तुम्हाला भेटलं. अल्फा काय असतं बरं, अल्फा इज इक्वल टू dω/dt. आता ओमेगा काय असणार आहे, तो फायनल मायनस इनिशियल डिवाइड बाय टाईम. सगळ्यांना कळालंच असेल. आता इथे तुम्हाला 2πN2 - 2πN1/T असं करता येईल, पण हे ω1 0 भेटेल, कारण की N1ची जी व्हॅल्यू आहे ती तुमच्याकडे सगळ्यांना माहिती आहे 0 आहे. ठीक आहे.
म्हणून इथे मी एक काम करू शकतो, टॉर्क बघा इथे ml²/12 हा फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि अल्फाचा जो फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे जर ठेवलं तर 2π बघा n2 - n1/t. हे कळालं का मित्रांनो? हा फॉर्म्युला बघा 2π कॉमन काढा ना, इथं बघा ना अल्फा = 2π जर कॉमन काढलं तर n2 - n1/t असं पण लिहू शकतो मी. हा फॉर्म्युला कसा चेंज झाला हेच तर खरं महत्त्वाचं आहे. तुम्हाला क्वेश्चनमध्ये काय दिलं, रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया ml²/12 कळणं गरजेचं आहे ना. चला मग मास किती आहे माझ्याकडे सर? 3 kg. एलचा स्क्वेअर डायरेक्ट करतो, 2चा 4 असतो आणि हा 12, म्हणजे हे कटच झालं सर. हे 2 हा पाय, n2 आहे माझ्याकडे सर 15, n1 आहे 0 आणि टाईम आहे 10. मला वाटतं खूप लोकांना कळालं असेल. हे 4 × 12 हे कट होऊन गेले. नंतर टॉर्क = बघा 2π, हे आहे माझ्याकडे 15 आणि हे आहे 10. मला वाटते 3 जा आहे 2 जा यस, आणि हा 2 कॅन्सल, म्हणजे टॉर्क = π × 3. इथे पायची व्हॅल्यू 3.142 घेऊ आपण 3, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होऊन जाईल आणि आन्सर फायनली भेटेल कोणतेही लॉग टेबल न यूज करता. बघा 3 2 6 सर, ओके. 3 × 12 1 हात चला, 3 1 3 1 4 3 3 9 हा न्यूटन मीटर एवढा तुमचा टॉर्क भेटला. 9.426 न्यूटन मीटर हा तुमचा टॉर्क भेटलेला आहे. ठीक आहे, तर मला वाटतं की सगळ्यांना कळालं असेल. एक 2018चा क्वेश्चन्स आहे माझ्याकडे, ते घेऊ. डिस्क ऑफ मास m आहे, रेडियस r आहे माझ्याकडे. हाऊ मच टँजेन्शियल फोर्स शुड बी अप्लाइड टू द रिम द डिस्क ॲज रोटेट विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा आणि टाईम t. म्हणजे एक डिस्क आहे तुमच्याकडे अशी, आणि ती अशा प्रकारचा ॲक्सिस पास केला बघा इथे, असा असा असा, कळालं का तुम्हाला? असा ॲक्सिस पास केला. आता याचं रोटेशन म्हणजे ह्या टँजेन्शियल फोर्स मला काढायचं आहे, समजतं का? टँजेन्शियल फोर्स मला काढायचं आहे. ठीक आहे, काही टेन्शन नसावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि समोर बघतो बाबा. आता इथे तुमच्याकडे हा रोटेट चालू होत नाही, म्हणजे इनिशियल अँग्युलर व्हेलॉसिटी 0 आहे. असं का बरं वाटतं सर? बघा डिस्कचा मास m आहे, रेडियस तुमचा r आहे. हाऊ मच टँजेन्शियल फोर्स म्हणजे f काढायचा, अप्लाइड टू द रिमवर केला आहे. डिस्क हॅज टू द रोटेट विथ द अँग्युलर इनिशियल 0 आणि t टाईमवर ओमेगा एवढी अँग्युलर व्हेलॉसिटी, हा त्याचा अर्थ आहे ना. हे कळणं गरजेचं आहे, मी काय बोलतो काय नाही काय सांगतोय. चला मग माझ्याकडे सगळ्यांना माहीतच आहे की टॉर्क = I × अल्फा फॉर्म्युला आहे. मी अल्फा काढतोय सर्वात आधी, तर टॉर्क अपॉन I. टॉर्क म्हणजे काय? मोमेंट ऑफ फोर्स, मोमेंट ऑफ फोर्स आहे ना. बघा मोमेंट ऑफ फोर्स r × f लिहिलं होतं. आणि हा कोण आहे? डिस्क आहे. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे mr²/2. लक्षात घ्या, एखाद्या डिस्कच्या सेंटरमधून जर ॲक्सिस पास होत असेल तर त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे mr²/2 आहे. आणि टॉर्कचा फॉर्म्युला तर माहीत आहे, मोमेंट ऑफ फोर्स असं लिहिलं ना आपण, तोच फॉर्म्युला लिहिला. चला मला काय करता येईल बघा, r कॅन्सल, हा वरी जाईल सर. अल्फा = 2f/mr हा फॉर्म्युला भेटला. लक्षात येतं? माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे सर, ओमेगा = ω0 अल्फा v = u+at. हां बराबर आहे. तर हा तो 0 आहे सर, तो ओमेगा = अल्फा t. करेक्ट आहे. मला अल्फा पाहिजे होता म्हणून अल्फा = ω/t. तुम्ही असं जरी केलं असतं तरी चाललं असतं बरं. ठीक आहे. या अल्फाच्या जागी मला काय ठेवायचं, पण ही व्हॅल्यू ठेवू बघा. या अल्फाच्या जागी ठेवायची मला 2f/mr हा ω/t आहे. सर मला f टँजेन्शियल फोर्स पाहिजे, ही इकडे जाईल. मग बघा इथं mr ओमेगा, हा 2 इकडे येईल 2t, असं मला ऑप्शन दिसत होतं. हे क्वेश्चनमध्ये एक चॅलेंज काय असतं माहिती आहे का, की बाबा तुमच्याकडे नॉलेज किती आहे, तुम्ही किती वापरता याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे बी ऑप्शन इज करेक्ट आहे. आता या ठिकाणी बघा फोर्स F आहे, ॲक्टिंग पार्टिकल हॅव्हिंग द पोझिशन व्हेक्टर R आहे. लेट द टॉर्क टाऊ बी द टॉर्क दिस फोर्स अबाउट द ओरिजिन. करेक्ट इक्वेशन सांगायचं आहे. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतोय की सर्वात आधी हा टॉर्कचा फॉर्म्युला लिहितो बघा. टॉर्कचा फॉर्म्युला R×F माहिती आहे मित्रांनो. हे दोन जे टर्म्स असतात ना, ही याला परपेंडिक्युलर असतात. हां म्हणजे हे एका प्लेनमध्ये असतील R आणि F. म्हणजे मी तुम्हाला एक पाना काढून दाखवला होता, कदाचित तुम्हाला आठवत असेल तर. हा पाना होता असा सर आपल्याकडे.
या पाण्यावर मला काय म्हणायचं, टॉर्क आहे ॲक्सिस असा. बघा हे नट बोल्ट मी ओपन करतो, टॉर्क असा आहे. पण या ठिकाणचे हे जे काही आहेत हे आर होतं आणि फोर्स तुम्ही असा अप्लाय करत होते, म्हणजे एका प्लेनमध्ये होते. याला हा परपेंडिक्युलर फोर्स आहे, ह्या ॲक्सिस आहे याला. बघा हा परपेंडिक्युलर आणि हा पण परपेंडिक्युलर होता. म्हणजे एक लक्षात घ्या की या ठिकाणी हा तुमचा जो काही टॉर्क इज ऑलवेज ॲक्सियल वेक्टर असतो. टॉर्क लिहू कमी, टॉर्क इज ऑलवेज, ठीक आहे, ॲक्सियल वेक्टर लिहितो. काही टेन्शन असेल तर सांगू शकता मला. टॉर्क हे जो दिसतो हा ऑलवेज ॲक्सियल वेक्टर आहे ना, ठीक आहे. दिस इज द ऑलवेज परपेंडिक्युलर असं पण लिहू शकता तुम्ही. दिस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू, या दोघांना परपेंडिक्युलर असतो, या दोघांना आर आणि एफला परपेंडिक्युलर असतो. आता मला सांगा इथं आर टॉर्क नॉट इक्वल टू 0 लिहिलं. मला असं वाटतं की बी ऑप्शन्स आहे. कसं मी प्रूफ करून दाखवतो बघा. आर टॉर्क हे इक्वल टू 0 कसं. आता डॉट प्रोडक्टमध्ये काय असतं बरं, तुम्हाला जर लिहिलं असतं तर आर टॉर्क कॉस थिटा असं लिहिलं असतं त्याचा आन्सर. आता परपेंडिक्युलरचा अर्थ काय बरं, थिटा 0 असतो आणि कॉस 90 परपेंडिक्युलरचा अर्थ कॉस 90 0 आहे. मला एक सांगा, हे आर हे आहे असं बरोबर आहे. याला तुम्ही लिहिला आर टॉर्क कॉस 90. कॉस 90 काय असतं मित्रांनो, 0. तर हा 0 येईल ना, म्हणून इथे 0 लिहिलं. आणि एफ डॉट टाऊ लिहिलं, हे पण 0 आहे. कसं बघा, एफ डॉट टॉर्क. मला सांगा याला कसं लिहिलं, एफ टाऊ कॉस थिटा. डॉट प्रोडक्ट असेल तर कॉस थिटा असेल. कॉस थिटा किती, 90 म्हणजे 0, म्हणजे बी ऑप्शन इज करेक्ट आहे मला असं वाटतं. मला वाटतं खूप डिटेल घेण्याचा प्रयत्न तर करत आहे, तरी तुम्ही कॉमेंट टाका, काय सपोर्ट पाहिजे ते सांगा, निश्चित तुम्हाला भेटेल. हे PGMN ॲपवर याची PDF फाईल भेटते. काही काही विद्यार्थी खूप विचारतात, तर त्यांना माहिती नसेल तर कृपया करून PGMN ॲप डाउनलोड करा. ज्या फ्री स्टडी मटेरियल दिसेल तिथं जाऊन तुम्हाला दिसतंय, तिथं PDF आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. भेटू अशा सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद, जय भारत.